हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 7वी भूगोलची पूर्ण प्रश्नपत्रिका जी 2026 ची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, कारण आता मी इयत्ता 7वी आणि 8वीचा पॅटचा पेपर ही तुम्हाला जे इंग्रजीचं येणार आहे 22 तारखेला ते देणार आहे। तुम्हाला जर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण पाहणार आहोत भूगोलचा 7वीचा पेपर जे आता फ्रेश झालेला आहे 2026 चा, आणि ह्याचे मी उत्तरही तुम्हाला सांगणार आहे। तर चला आता आपण बघूया। सगळ्यात पहिला प्रश्न क्रमांक 1 आहे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर ह्याच्यामध्ये पहिला जे प्रश्न आहे, दक्षिण गोलार्धात डॅश डॅश हा दिवस सर्वात मोठा दिवस असतो। तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते क आहे, 22 डिसेंबर। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न, इथे दुसरा एमसीक्यूज आपल्याला विचारलेला आहे। तर इथे बघा आपल्याला याचा करेक्ट आन्सर जे आहे ते पहिला आहे रासायनिक। त्याच्यानंतर बघूया आपण जोड्या जे आहेत ते, तर योग्य जोड्या जुळवा। ह्याच्यामध्ये रेषाकृती वस्ती जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे क म्हणजे कालवा, आणि दुसरा जे आहे समोच्चता रेषा, तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ते अ आहे, समान उंचीचे ठिकाण। त्याच्यानंतर चला आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया। इथे बघा खालील विधाने लक्षपूर्वक वाचून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा असे म्हटलेले आहे। तर दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो, तर हे विधान चुकीचं आहे, तर याला बरोबर करून लिहायचं आहे। तर जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये पण काय असतो, उन्हाळाच असतो, म्हणून आपण इथे काय करणार, उन्हाळाच असतो असे आपण फक्त इथे हिवाळा काढून उन्हाळा असे घालायचं आहे। त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, इथे पिवळसर तपकिरी मृदा ही कमी पावसाच्या प्रदेशात आढळते। तर इथे बघा ह्याचं जे आहे करेक्ट आपल्याला हे जे आहे कुठे आढळते असं विचारलेलं आहे, तर प्रदेशात नाही, तर याचं करेक्ट आहे प्रदेश काढून इथे आपल्याला घालायचं आहे मळ्याची शेती। चला आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 आहे फरक स्पष्ट करा। 2 पैकी 1 तुम्हाला कोणताही जे आहे ते करायचं आहे, 2 गुणांसाठी आहे। तर फरक आपल्याला कसं करायचं ह्याचं मी सांगतो तुम्हाला। 2 कॉलम काढायचे आणि ह्या साईडला म्हणजे आपल्याला 2 जर दिलेले आहेत फरक काढण्यासाठी, तर एक भाग ह्या साईडला आणि दुसरा भाग त्या साईडला करून दोन्ही मधला आपल्याला फरक जे आहे ते स्पष्ट करायचा आहे। तर इथे तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत, तर दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक जे आहे सोडवायचा आहे। त्याच्यानंतर आता जर आपण ब प्रश्न बघितलं, इथे आकृती काढून नावे द्या। तर 2 पैकी 1 असे म्हटलेलं आहे इथं, तर 2 पैकी 1 तुम्हाला कोणतीही आकृती काढायची आहे। ते एक दिलेले आहे, पहिला प्रश्न समोच्च रेषा म्हणजेच डोंगर, आणि दुसरा संपाददिन, हे दोन्हीपैकी कोणती एक आकृती काढायची आहे। पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे, तर ते तुम्ही बघून इथे काढू शकताय। तर हे 2 मार्क्ससाठी आकृती आहे, आकृती काढून त्याचे नावेही तुम्हाला द्यावे लागणार आहेत। त्याच्यानंतर चला प्रश्न 4 पाहूया आपण। प्रश्न 4मध्ये बघा भौगोलिक कारणे लिहाय। भौगोलिक कारणे जे आहेत 3 पैकी 2 असे म्हटलेले आहेत, म्हणजे 4 गुणांसाठी आहे। एकचा उत्तर जे आहे तुम्ही कमीत कमी 4 लाईन लिहायला पाहिजे, पॉइंट वाईज पण लिहिला तरी चालेल। तर याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न जे आहे, भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असते, त्याचं भौगोलिक कारण काय आहे ते लिहायचं आहे। आणि इथे दुसरा आणि तिसरा पण दिलेला आहे, जे तुम्हाला तिन्हीपैकी जे 2 सोपे वाटतील ते तुम्हाला सोडवायचे असतात। तर 3 प्रश्नांमध्ये 2 तुम्हाला सोडवायचे आहेत। आता भूगोलचं पेपर जे आहे तुम्हाला 20 मार्कांसाठी असतो, कारण इतिहासाचं 20 मार्कांसाठी असतो, तर असे मिळून तुमचे दोन्ही मिळून 20-20 मार्क्सचे मिळून 40 मार्क्स होतात। तर हे 3 पैकी तुम्हाला इथे 2 सोडवायचे आहेत प्रश्न। चला आता पुढचा प्रश्न पाहूया। आता इथे बघा हे तक्ता तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेलं आहे इथं, तर इथे क्रिया, परिणाम आणि सुपीकता वाढते किंवा सुपीकता कमी होते ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। तर इथे बघा बांध बंदिस्ती करणे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे परिणाम पण लिहायचं आहे आणि सुपीकता वाढते का कमी होते ते पण लिहायचं आहे। तर इथे बघा इथे काय होणार, जेव्हा बांध बंदिस्त करतो आपण, तर वाऱ्याचा वेग जे आहे ते काय होणार, कमी होते। इथे दिलेले आहेत
तर हे दुसऱ्याचं आहे, वाऱ्याचा वेग कमी झाला. इथे आपल्याला लिहायचं आहे बांध बंदिस्त करणे. तेव्हा काय होतं, तर तेव्हा इथे म्हणजे वाहन जे असतात ना ते त्यांचं, मी ते आता लिहित नाही, तुम्हाला फक्त सांगून देते की वाहन जे जाण्याचं जे प्रमाण असते ते कमी होणार इथे. ठीक आहे, असंही तुम्ही लिहू शकताय. मी ती लिहितेच बघा, वाहन जाण्याचा प्रमाण कमी होतो. तर मी इथे लिहिलेलं आहे, इथे बॉक्समध्ये बसत नाही म्हणून मी ते खाली लिहिलेलं आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर इथे सुपीक वाढते किंवा कमी होते हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर सुपीक ह्याच्यामध्ये वाढते. काय होणार, सुपीक जे आहे ते वाढते. आणि इथे बघा दुसऱ्यामध्ये इथे वाऱ्याचे वेग कमी झाला, तर वाऱ्याचे वेग कमी झाले तर सुपीक वाढणार का कमी होणार ते विचारलेलं आहे. तर इथे पण जे आहे सुपीक वाढणारच आहे, वाढते. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 3 पैकी 2. तर इथे 4 गुणांसाठी आहे हे प्रश्न. 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर इथे सोपे आहेत हे प्रश्न, तुम्ही तुमच्या मनाने इथे लिहू शकताय. बघा इथे पहिला प्रश्न, दुसरा आणि तिसरा असे 3 प्रश्न दिलेले आहेत. तर हे पण सोपाच आहे. मानवी वस्तीचे विविध प्रकारे स्पष्ट करा आणि हे शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व सांगा. ते सगळे हे तर 3 प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, 2 कोणतेही सोडवायचे आहेत. तर तुम्ही यातले 2 सॉल्व करा. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पूर्ण पेपर उत्तरासहित तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. फक्त लॉंग आन्सर्स जे आहेत ते तुम्ही तुमच्यापाशी असेल तर ते त्याच्यामधनं बघून तुम्ही सॉल्व करा. बाकी 1-1 मार्कचे जे सगळे आहेत ते प्रश्न मी इथे तुम्हाला सोडवून दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे हे प्रश्नपत्रिका ज्यांची संस्था हे असेल त्यांना हेच प्रश्नपत्रिका येईल. ज्यांची संस्था थोडी वेगळी असणार त्यांना प्रश्न बदलून पण येऊ शकतात. म्हणून तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करून जावा. जर तुम्हाला हेच संस्थेचे पेपर आले तर हेच येणार सेम. जर दुसरी संस्थेचे आले तर प्रश्न थोडेफार बदलू शकतात, पण हे सगळे प्रश्न करून जावा कारण 2026चाच हा पेपर आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट आपल्याला कोणता व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.